पुढची बातमी आहे 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आणि यावरून चर्चांना उधाण आलंय। तर बावनकुळेंच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी हात जोडत नमस्कार केला आणि शुभेच्छा दिल्या। आता यावरती चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत या महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहतील, कारण तोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर राहत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही। आणि त्यामुळं आता देवेंद्रजींनाच आपल्याला पुढे करायचं आहे। इकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी, हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं। तर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणलेले आहेत, तुमची प्रतिक्रिया काय? शुभेच्छा सर, शुभेच्छा सर। काल मला एका काँग्रेसच्या नेत्याने विचारलं की तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे, हे झाले पाहिजे, ते झाले पाहिजे। त्यावर मी पटलं की माननीय आमचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे सरकार उत्तम सरकार आहे। महाराष्ट्र विकसित करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे आणि विकसित महाराष्ट्राकरता 2034 पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असावे आणि आम्ही सोबत आहोत ना। ज्याच्या आतापर्यंत एकनाथजी होते, आम्ही सर्व सोबत आहोत। शेवटी विकसित महाराष्ट्र महत्त्वाचा आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडून एक फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलाय। आता वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशी पोस्ट ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरनं करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय। ही पोस्ट सोशल मीडियावरती आज पोस्ट करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरनं ही पोस्ट शेअर झाल्यानंतर नेमकं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काय म्हणायचंय, राज ठाकरेंना त्यांनी पुन्हा एकदा साथ घातलीये का याची आता चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मला असं वाटतं या गोष्टी यथावकाश होतील, बाकीच्यांनी चिंता करण्याची गरज नाही। यथावकाश ज्या भूमिका असतील उद्धव साहेबांच्या, राजसाहेबांच्या, निश्चित ते पूर्ण करतील। माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही। आता मनसेच्या गोटातनं एक महत्त्वाची बातमी। आज मनसे प्रति महापालिका सभागृह भरवणार आहे आणि पालिका प्रशासनाचा कारभार जरी सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न हे मार्गी लागलेले नाहीत आणि त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवलं जाणार आहे। या महासभेसाठी मनसेनं सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण दिलं होतं, मात्र भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर देत ज्या उबाठा पक्षानं मुंबई महापालिकेत गेली 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अकराळ विक्राळ रूप धारण केले आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सिंधू आमची लाईफलाईन, भारताच्या हल्ल्याचं आम्ही पण उत्तर देणार। सिंधू जल करारावरती पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचं वक्तव्य। सिंधू घाटीमध्ये एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त, पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। पहलगाम हल्ल्यात टीआरएफ संघटनेचा सहभाग नाही। पहलगाम हल्ल्यातून टीआरएफ संघटनेनं हात घेतला मागे। अकाउंट हॅक झाल्यानं जबाबदारी स्वीकारली, पोस्ट केल्याचं नमूद। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्धपातळीवर शोध सुरू।
लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसासोबत रचला हल्ल्याचा कट. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा. एकत्र येण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत असं म्हणत सोशल मीडियावरती पोस्ट. मनसे काय उत्तर देणार याची उत्सुकता. मनसेच्या वतीनं आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार. या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण. भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन. रिकामी घागर पालखी तर कीर्तन टाकीजवळ असं अनोखं आंदोलन. छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा सूत्रांचा दावा. जंगलात सुरक्षा दलांकडून 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू. करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड. पुढील 5 वर्षांसाठी अनंत अंबानी यांची नियुक्ती. नवी दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द करण्यात आलाय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. देश शोकसागरात असल्यामुळे महोत्सव हा रद्द करण्यात आलाय. 30 एप्रिल ते 1 मे रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान शोककळा पसरली असल्यामुळे हा महोत्सव रद्द करण्यात आलाय. हापूस महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मुंबई महापालिकेचा पदोन्नती घोटाळा समोर आलाय. महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी चौकशी समिती नेमली होती आणि त्यातूनच हा घोटाळा उघड झालाय. प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र ही चौकशी समिती संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. प्रशासन विभागाची चौकशी प्रशासन विभागानेच अतिरिक्त आयुक्त कशी करू शकतात? सुनील पवार हे पदोन्नती समितीचे अध्यक्ष आहेत. ज्या पदोन्नती देतानाच घोटाळा झालाय. पदोन्नती घोटाळ्याची चौकशी पारदर्शकपणे होणार नाही अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. प्रशासन विभागाशी संबंधित नसलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणं अपेक्षित होतं. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून. विनय, सुनील पवार हे पदोन्नती समितीचे अध्यक्ष आहेत. ज्या पदोन्नती देतानाच घोटाळा झालाय, नेमकं काय अधिकची माहिती? नक्कीच हे धक्कादायक हास्यास्पद देखील आहे. कारण नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. यांनी चौकशी समिती नेमली खरी, मात्र या चौकशी समितीवरच आता संशय व्यक्त झालाय. कारण ज्या ज्युनियर इंजिनियर्सना पदोन्नती देण्यात आली ती प्रशासन विभागाकडून देण्यात आली आणि त्याच प्रशासन विभागांच्या अधिकाऱ्यांची चौकशी त्याच विभागाचे अतिरिक्त आयुक्त करणार. यामुळे आणि हे अतिरिक्त आयुक्त यांना आपल्या प्रशासनाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील एक संशय महापालिकेच्या वर्तुळात आहे. दुसरी एक महत्वाची म्हणजे सुनील पवार हे पदोन्नती समितीचे देखील अध्यक्ष आहेत. म्हणजे ज्यांना पदोन्नती देण्यात आली आणि ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, ज्यामध्ये घोटाळा झाला, त्या समितीचेच अध्यक्ष सुनील पवार आहेत आणि हे सुनील पवार यांची ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार. त्यामुळे हा सगळा संशय व्यक्त झालाय की यामध्ये चौकशीमधून पारदर्शकपणे ही चौकशी होईल का? यामध्ये प्रशासनाच्या विभागांना वाचवलं तर जाणार नाही ना? किंवा सगळा जो आरोप आहे तो जे पदोन्नती ज्या इंजिनियर्सची झालेली आहे त्यांच्यावर टाकलं नाही जाणार अशी भीती देखील त्या इंजिनियर विभागामध्ये आहे. त्यामुळे एक तिसराच अधिकारी या सगळ्या प्रशासन विभागाच्या संबंधित नसलेला असला तिसरेच अधिकारी यांची चौकशी त्यांच्या मार्फत चौकशी होणं अपेक्षित होतं. मात्र सुनील पवार यांच्याकडूनच चौकशी केली जात असल्यामुळे महापालिका वर्तुळात आता एक नवी चर्चा सुटली आणि हा पारदर्शकपणे होणार का अशी शंका देखील उपस्थित केली जाते. नक्कीच, धन्यवाद विनय आपण दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान पदोन्नती घोटाळ्याची चौकशी पारदर्शकपणे होणार नाही अशी चर्चा सध्या पालिका विभागात रंगली आहे.